नमस्कार. माझं नाव डॉक्टर विक्रम कापसे, ॲग्रोनॉमिस्ट, नांदेड जिल्हा. आज आम्ही वाघी या गावामध्ये युवराज लोटे यांच्या प्लॉटवरती आलो आहे. यांनी आपलं ग्रोप्लस प्रो हे गव्हासाठी वापरलं आहे. तर आणि वापरल्यामुळे त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेत. आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना काय काय आढळलं. तुम्ही यापूर्वी कुठलं खत वापरत होता? यापूर्वी आम्ही DAP वापरतो सर. DAP हां. आणि युरिया थोडंफार. हां, ओके. आता तुम्ही यापूर्वी तुम्हाला कसे रिझल्ट वाटले? यापूर्वी रिझल्ट सर साधारणच होते, काही जास्त रिझल्ट नव्हते. थोड्या प्रमाणात म्हणजे उत्पादन बी जास्त नव्हतं. पण मार्केटमध्ये गेल्यावर थोडं ग्रोप्लस प्रोचं हे सांगितलं मार्केटमध्ये. तर त्यामुळे मग ग्रोप्लस वापरून पाहिलं. ग्रोप्लस पहिलं DAP मध्ये 2 घटक होते. पण मी ग्रोप्लस वापरल्या 6% घटक आहेत. मॅग्नेशियम, बोरॉन, फॉस्फरस, सल्फर. यामुळे माहिती काय ओंबीमधले प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. दरवर्षी माहिती काय याच्यामध्ये जवळपास 20 दाण्यांचं हे होतं. आता याच्या जवळपास म्हणलं तर याच्यामध्ये 50 ते 60 दाणे आहेत. तर बघून तुम्ही आता पाहू शकता की ओंबीची साईज किंवा ओंबीची मध्ये दाण्यांची संख्या पाहिली तर खूप चांगली वाढली आहे. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मग आता हे इतर शेतकऱ्याला सांगू शकतो की ग्रोप्लसचे रिझल्ट चांगले आहेत. रोज त्यांनी वापरावं ते. वापरावं, त्यांना यूज करावं. कारण मी वापरून पाहिलेलं आहे सर. आणि आणि हाईट पहिल्यापेक्षा हाईट पण जास्त आलेली आहे. आणि हे जे ओंबीचं जे प्रमाण आहे ना ते पहिल्यापेक्षा चांगलं आहे. ओके, धन्यवाद युवराज सर. त्यांनी ग्रुपला वापरल्यामुळे ते खूप समाधानी आहेत आणि ते हो. इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितात की त्यांनी ग्रुपला प्रो वापरावं. कारण तुम्ही गहू पण पाहून जा. आता तुम्ही गहू पण पाहू शकता. तर गव्हाची जी हाईट आहे आणि ओंबीची जी लांबी आहे त्याच्यामध्ये खूप चांगला बदल दिसून येतोय. तर सर्व शेतकऱ्यांना माझी पण विनंती आहे की त्यांनी ग्रुपलस प्रो नक्की वापरावं. धन्यवाद.